हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. सकाळचे 10 वाजलेत आणि आता मी सगळं आवरून या व्लॉगला सुरुवात केली आहे. आणि आज आपल्या गावच्या जत्रेचा दुसरा दिवस आहे. खरं तर सकाळी काही नसतं या दिवशी, जे काही कार्यक्रम असतो ॲक्च्युली सोंगांचा, म्हणजे दशावतार सोंगांचा कार्यक्रम होतो आणि आज पण असेल, मे बी नॉट. तर मग जे काय आहे ते संध्याकाळीच आज. आणि तर मग खरी मजा तर संध्याकाळी आहे. हा ओरिओ मागच्या वेळेस मी ज्यावेळेस घरी होतो त्यावेळेस आणला होता आणि तो आता एवढा मोठा झाला आहे. सोन्याला बांधलं इथं आत्ता पप्पांनी आणून सावलीत. गाईज, आज आपल्या जत्रेचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण पटकन आवरूयात, कारण खूप सारे लोक आता गावात यायला लागलेत. तर मग आपल्याला पण गावात जायचं आहे. आय एम रेडी फॉर दी इव्हिनिंग नाव. हे आपलं गावातलं मंदिर पूर्ण लाईट माळ्यांनी सजवलं आहे आज. ॲक्च्युली आज आमच्या गावातल्या जत्रेचा दुसरा दिवस आहे आणि तर या दिवशी गावातले सगळे लोक आता सपोज गहू निघत आहे ना, तर या गव्हाच्या सीझनमध्ये जो गुळकाला असतो ना, तो गावातल्या सगळ्या देवांना दाखवता. आणि असं म्हटलं जातं की तो गुळकाला दाखवल्याशिवाय किंवा मलिदा ज्याला म्हणतात, तो दाखवल्याशिवाय जे नवीन गहू होता ते घरात अजिबात वापरले जात नाही किंवा खाल्ले जात नाही. तर मग आज तो प्रसाद म्हणून सगळ्या देवांपुढे ठेवला जातो आणि त्यानंतर उद्यापासून ते गहू घरात सुरुवात करतात. आणि त्यानंतर असतो सोंगांचा कार्यक्रम. सोंगांचा म्हणजे जे देव होऊन गेलेत ना, तर त्यांचे मुखवटे बनवलेले आहेत आणि मग ते नाचवले जातात. तर मग त्याचे मी व्हिडिओज मला दाखवले या व्हिडिओमध्ये. आणि त्या अगोदर सकाळात मंदिरात दर्शन घेऊन येऊयात. आज गावात छोटे छोटे दुकानं आलेत, हे काही उद्याच्यापेक्षा जास्त येतील. गाईज, दॅट्स इट फॉर द डे. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.